रूप, ये निखार, सदियों से आयुर्वेदिक औषध विज्ञान इसका आधार रहा है। कील मुहासे और झाइयां दूर कर चेहरे पर एक नई आभा जगाती है वीको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम। वीको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम त्वचा की रक्षा करे, एंटीसेप्टिक क्रीम, रूप को संवारे, निखारे हरदम, हल्दी और चंदन का अनोखा संगम। वीको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम, वीको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम। आइए जनाब आइए, क्या चाहिए? जी वो, हाँ, एक प्रेशर कुकर चाहिए। प्रेशर कुकर? क्यों नहीं। आप अपनी बीवी से कितना प्यार करते हैं ये तो बताइए। क्या मतलब है आपका? मतलब है मान लीजिए आप अपनी बीवी को सिर्फ थोड़ा सा चाहते हैं अगर, तो कोई भी चलेगा प्रेशर कुकर। लेकिन अगर थोड़ा ज्यादा लगाव है जनाब तो थोड़ा अच्छा प्रेशर कुकर लेके देंगे आप। अगर अपनी जान से भी ज्यादा प्यारी है इनकी जान तो फिर ये 100% सुरक्षित प्रेस्टीज लेके देंगे श्रीमान। लेकिन प्रेस्टीज ही क्यों? क्योंकि सिर्फ इसी में है अनोखा गास्केट रिलीज सिस्टम, जिससे जरा भी खतरा नहीं रहता। ये देखिए, ये इस तरह काम करता है। अगर कुछ दाने वेट पेंट में फंस जाएं, तो साधारण प्रेशर कुकर में जरूरत से ज्यादा प्रेशर जमा होने से खतरा पैदा हो सकता है। लेकिन नए प्रेस्टीज में सेफ्टी प्लग कैसा भी लगा हो, अनोखे गास्केट रिलीज सिस्टम की वजह से भाप सुरक्षित रूप से बाहर निकल जाती है। जी तो प्रेस्टीज ही दीजिए। जो बीवी से सचमुच करते प्यार, वो प्रेस्टीज से कैसे करें इनकार? मराठी मनाची ओळखून हो पसंती, वाघ बकरीचा हा जोडतोय नवी नाती, फुलवी ह्याची रंग संगती, सौख्य घरी नांदते चहाच्या संगती, सान थोर साऱ्या चवयाची आवडे, सणोत्सवा संगे रोज नाते नवे जोडे। महाराष्ट्राशी नातं जोडतोय वाघ बकरी चहा। लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, 2 दिन लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव, जय जय जी गणराज विद्या। रंगदेवता आणि रसिक मराठी प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून ऑस्टिन मराठी मंडळ सहर्ष सादर करीत आहे मराठी चित्रपटसृष्टीचा 100 वर्षांचा इतिहास मांडणारा कार्यक्रम आमचा मानाचा मुजरा। शतकाचा कालखंड तसा ऐतिहासिकच, आणि त्यातून तो आपल्याच मायबोलीच्या मायेने नटलेला असेल तर त्याचं कौतुक काही आगळंच। कशी झाली असेल याची सुरुवात? कोण असेल याचा जनक? कुणी सजवला असेल याला साज? आणि कसा घडला असेल याचा आगळा वेगळा बाज? तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आहेत हे प्रश्न। काल काय झालं याचा आहे ठेवा, आणि भविष्यात काय घडणार याचं कुतूहल। रसिक हो, प्रत्यक्षच का नाही अनुभवते क्षण क्षण, आणि जागती का करू नये आजची रात? अहो मग आता कशाला उद्याची बात? कशाला उद्याची बात, आता कशाला उद्याची बात, बघा उडून चालली रात, बघा उडून चालली रात, भर भरून पिऊ रसरंग नवो, भर भरून पिऊ रसरंग नवो, चल बुडून जाऊ रंगात, चल बुडून जाऊ रंगात, हा ज्वानीचा बहार लुटूया भरवसान ज्वानीचा दो दिनही साथ, हासत करी हात, कशाला उद्याची बात, कशाला उद्याची बात, बघा उडून चालली रात। रसिक हो, असं म्हणतात की कला ही माणसाला माणसाशी जोडणारा धागा आहे,
हे जर खरं असेल तर वय वर्ष अवघं 100 असलेली ही मराठी चित्रपटसृष्टी म्हणजे त्या धाग्यानं विणलेलं एक सुंदर भरजरी आणि तलम असं रेशमी वस्त्रच. आणि हे वस्त्रही असं की कालानुरूप त्यात बदल होत राहून त्याची केवळ नवलाईच कायम राहिली असं नाही, तर त्याला एक आगळावेगळा डौल आणि एक नवा बाज प्राप्त झाला. पण कुणी पाहिलं असेल हे स्वप्न सर्वात आधी? दादासाहेब तोरणे की दादासाहेब फाळके? अहो, याबद्दल इतिहासात दुमत असू शकेल आणि तसं ते आहेही. पण एक गोष्ट कुणीही नाकारू शकणार नाही आणि ती म्हणजे अशी भव्य दिव्य स्वप्न पाहणं हे येऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. अशी धडाडी ध्येयासाठी सर्वस्व झोकून देणाऱ्या मराठी रक्तातच असू शकते. 1913 साली दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा चित्रपट आला आणि इतिहासाने त्यांची चित्रपट महर्षी म्हणून नोंद केली. तेव्हापासूनचा म्हणजे 1913 ते 2013 असा 100 वर्षांचा इतिहास हा साधारणतः 3 टप्प्यात विभागला गेला आहे. पहिला टप्पा हा मूकपट ते बोलपट आणि चित्रपटसृष्टीच्या संक्रमणाचा आहे. फाळक्यांची परंपरा चालवणारे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापूरच्या मातीत जन्माला आलेले कलामहर्षी बाबूराव पेंटर. बाबूरावांनी 1918 साली महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन केली. त्या काळी त्यांनी स्वतः कॅमेरा, प्रोजेक्टर व इतर प्रिंटिंग डेव्हलपिंगची मशिनरी तयार केली होती. त्यांनीच आपल्या सैरंध्री या चित्रपटात पहिल्या स्त्री भूमिकेलाही वाव दिला. या चित्रपटाच्या सुमाराला सेन्सर बोर्डाचीही स्थापना झाली होती. मराठीत फ्लॅशबॅक आणण्याचं श्रेयही बाबूरावांनाच जातं. परंतु बाबूरावांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेलं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे कोणतं असेल तर त्यांनी घडवलेले अनेक रंगदेवतेचे पुजारी व्ही शांताराम, दामले, फतेलाल, बाबूराव पेंढारकर, नानासाहेब सरपोतदार, मास्टर विनायक, पृथ्वीराज कपूर, ललिता पवार हे आणि इतरही अनेक कितीतरी. हो ना, यातीलच काही लोकांनी पुढे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केली आणि अनेकांच्या मते मराठी चित्रपटसृष्टीचं सुवर्णयुगच अवतरलं. प्रभातचा 1932 साली आलेला अयोध्येचा राजा हा पहिला मराठी बोलपट. त्यामध्ये गोविंदराव टेंबे व दुर्गा खोटे यांच्या भूमिका होत्या. प्रभातच्याच संत तुकाराम ह्या चित्रपटाने तर मराठीचा जरीपटका थेट व्हेनिस फिल्म फेस्टिवलपर्यंत फडकवला. त्यांनीच पुढे कुंकू, माणूस, शेजारी ह्यासारख्या सामाजिक चित्रपटांची मुहूर्तमेढही रोवली. तसंच मराठीला विश्राम बेडेकर, वसंत देसाई, जयश्री गडकर, शांता आपटे, भालजी पेंढारकर आणि गजानन जहागीरदार अशी अनेक रत्न बहाल केली. पुढे आचार्य अत्र्यांच्या श्यामची आई ह्या चित्रपटाने केवळ राष्ट्रीय पुरस्काराच्या सुवर्ण कमळावरच आपली मोहोर उमटवली असं नाही, तर महाराष्ट्रातील काही पिढ्यांच्या मनाचीच जडणघडण केली. राजा परांजपे, ग. माडगूळकर आणि सुधीर फडके या त्रयींचा उदयही याच काळात. कल्पक दिग्दर्शन, समर्थ अभिनय, गोड प्रासादिक गीतं आणि मनाचं ठाव घेणारं सुमधुर संगीत ह्या सगळ्यांचं मिलन असलेले अनेक चित्रपट या 3 दिग्गजांनी मराठीला बहाल केले. जगाच्या पाठीवर, पुढचं पाऊल, सुवासिनी, पाठला, पेडगावचे शहाणे ही केवळ काही वानगी दाखल नावं. त्यानंतरचं मोठं व्यक्तिमत्व म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक अनंत माने. मान्यांनी ज्या चित्रपटाद्वारे मराठीत तमाशाची लाट आणली तो त्यांचा तुफान गाजलेला चित्रपट म्हणजे सांगते ऐका. हा चित्रपट मुंबईत तब्बल 131 आठवडे चालला. त्यातलीच बुगडी माझी सांडली ग ही लावणी अजूनही मराठी रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहत नाही. ह्या सांगते ऐकाच्याही कितीतरी आधी सर्व महाराष्ट्रात खळबळ माजवून गेलेला चित्रपट म्हणजे 1938 साली आलेला ब्रह्मचारी. आचार्य अत्रे यांच्या विनोदी पटकथेला मास्टर विनायकांच्या समर्थ दिग्दर्शनाची आणि अभिनयाची जोड यात लाभली. परंतु ह्या सर्वांवर कडी करून गेलं ते म्हणजे यमुना जळी खेळू खेळ कन्हैया हे सर्वांग सुंदर गाणं. मुख्य अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांनी मोठ्या धिटाईने स्विमसूटमध्ये हे गाणं चित्रित केलं आणि तत्कालीन समाजाला मोठा धक्काच बसला.
त्यानंतर मराठी चित्रपटात पुन्हा स्विमसूट दिसला तो 2011 साली आलेल्या हिप हिप हुर्रे ह्या चित्रपटात, म्हणजे तब्बल 73 वर्षांनंतर. आपल्या काळाच्या कितीतरी पुढे राहून समाजातील दोष दाखवून अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या या महान लेखक दिग्दर्शक कलावंतांना आमचा मानाचा मुजरा. माझ्या मनात लपलंय रे,
कुणी माझ्या मनात लपलंय रे. निसर्ग राजा ऐक सांगते, तो दिसला मी पाहिले परी ते कुर्याने, डोळ्यात इशारे हसले ते मोठ्या चोऱ्याने. हे कसे न त्याला कळले न तुझ्या त्या ओठाने. ओठन हल्ले शब्दन जुळले, ओठन हल्ले शब्दन जुळले, थोडे चुकले रे. कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे, कुणी माझ्या मनात लपलंय रे. निसर्ग राजा ऐक सांगतो, मराठी चित्रपटांचा दुसरा टप्पा सुरू झाला तो साधारणतः 60 ते 80च्या दशकात. याच काळाला मराठी चित्रपटांचं सुवर्णयुग म्हणूनही ओळखलं जातं. ज्यावेळी एकीकडे व्ही शांताराम, भालजी पेंढारकरांसारखे दिग्गज मराठी चित्रपटांची धुरा धरून होते, त्याचवेळी राज दत्त, राजा परांजपे, डॉक्टर जब्बार पटेल यांचाही उदय झाला होता. काशीनाथ घाणेकर, राजा गोसावी, सुलोचना, रमेश देव, सीमा देव अशी अनेक मंडळी चित्रपटसृष्टीवर अनभिषिक्त राज्य करीत होती. याच वेळी क्षितिजावर एक नवा हास्य सूर्य उदयाला येत होता, ज्याने पुढे आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीने इतिहास घडवला. ज्यावेळी मराठी सिनेमा एकीकडे तमाशापटात तर दुसरीकडे गंभीर सामाजिक विषयात अडकला होता, त्याचवेळी 70च्या दशकात आलेल्या सोंगाड्याने नुसतं ग्रामीण व शहरी प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचूनच आणलं नाही, तर आपल्या सामाजिक व राजकीय विनोदांवर खळाळून हसायला देखील शिकवलं. एका पाठोपाठ एक अशा 9 रौप्य महोत्सवी चित्रपटांनी दादा कोंडकेंना गिनीज बुकात मानाचं स्थान मिळवून दिलं. याच काळात आला तो मराठी चित्रपटातला मैलाचा दगड ठरलेला डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले व संध्या अभिनीत आणि राम कदमांच्या संगीताने नटलेला व्ही शांतारामांचा पिंजरा. त्या सुमारास जब्बार पटेलांनीही आपली जादू सामना, जैत्रे जैत, सिंहासन अशा चित्रपटांनी दाखवायला सुरुवात केली होती. हृदयनाथ मंगेशकर, वसंत देसाई, वसंत पवार, आनंद घन आदी संगीतकारही त्यावेळी उत्तमोत्तम नजराने रसिकांना पेश करीत होते. रंजना, रवींद्र महाजनी, उषा चव्हाण, आशा काळे हेही त्याच काळातले. नंतर आलेला 80चं दशक गाजवलं ते मुख्यतः सचिन पिळगावकर व महेश कोठारे या दिग्दर्शक आणि अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे या अभिनेत्यांनी. सचिन एकीकडे नवरी मिळे नवऱ्याला, गंमत जम्मत अशीही बनवाबनवीसारखे लाईट कॉमेडी विषय हाताळत होता, तर महेशने त्याचवेळी मराठीत धूमधडाका या चित्रपटामार्फत खऱ्या अर्थाने तांत्रिक सफाई उर्फ ग्लॉस आणला. स्मिता तळवळकरांचा कळत नकळत आणि दिलीप प्रभावळकरांचा चौकट राजा प्रेक्षकांना वेगळ्याच विषयाची मेजवानी देऊन गेला. अशा या अष्टपैलू कलाकारांना आमचा मानाचा मुजरा. तुमच्या नावातला कपून कपायला हलका मायग केवाळीनी सांगा तुम्हाला तो कलका मायग केवाळीनी सांगा तुम्हाला तो कलका काम तू लावलंच मला बोलून बघतोय मी सायकलाच लाईनीत घेतल का मायग केवाळीनी
काय झालं तरी एका हाताने टाळी वाजल का बाई ग केवाळेनी सांगा तुम्हाला सोबल का बाई ग केवाळेनी सांगा तुम्हाला सोबल का राणीच्या आगीची मशाल हाती आले मी औसाच्या भयाल राती काजवा उड किरकिर किड रानात सुरात गाती काजवा उड किरकिर किड रानात सुरात गाती दिलाचा दिलबर जीवाचा जीव लगा दिलाचा दिलबर जीवाचा जीव लगा कोणता दिसना मला ग बाई बाई कोणता दिसना मला कुठं दिसना हित दिसना हित दिसना तिथं दिसना शोध कुठं शोध कुठं शोध कुठं दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला मला बघून गालात हसला ग बाई हसला दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला गडी अंगानं उभाने अडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा ग त्याच्या रूपात गावरान गोडवा गडी अंगानं उभाने अडवा त्याच्या रूपात गावरान गोडवा ती जाळ मुखडा तळ्यात तुकडा ती जाळ मुखडा तळ्यात तुकडा काळजामध्ये ठसला ग बाई बाई काळजामध्ये ठसला काळजामध्ये 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 दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून गालात हसला ग बाई हसला गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय माझ्या फिरतेची राणी तू होशील काय गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय आर संगतीनं तुझ्या मी येणार ना यार संगतीनं तुझ्या मी येणार ना तुझ्या फिरतीची राणी मी होणार ना गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय ग तुझं टपोर डोलं जसं कोल्याचं झालं माझं काळीचं घोळ त्यात माचुली झालं माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा 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 रणगदाऊस भलताच तोरा जार गुमान साळसुद चोरा रणगदाऊस भलताच तोरा जार गुमान साळसुद चोरा तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाही गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय चित्रपटसृष्टीतील व्यक्तींबद्दल आपले अनेक समज गैरसमज असतात. बहुतेकांना असं वाटत असतं की ह्या सिनेमातल्या लोकांचे पाय सदैव हवेतच असतात, त्यांना सामाजिक जाणीवेचा काही गंधही नसतो. पण मंडळी,
हे पुढचे काही किस्से ह्या प्रचलित समजुतीला चांगला छेद देऊन जातात. प्रसिद्ध अभिनेते कैलासवासी निळू फुले हे अतिशय सामान्य परिस्थितीतून वर आले. वयाच्या 17व्या वर्षी त्यांना महिना 80 रुपये पगाराची माळ्याची नोकरी पत्करावी लागली होती. कमाई अशी तुटपुंजी, पण निळूभाऊंच्या हृदयात देशभक्तीचा आणि समाजसेवेचा झरा वाहता होता. त्या परिस्थितीतही ते न चुकता दर महिन्याला त्यातले 10 रुपये राष्ट्रसेवा दलाला देणगी म्हणून देत असत. जवळजवळ 250 चित्रपटात अविस्मरणीय भूमिका केलेले निळूभाऊ हे अखेरपर्यंत सामान्य माणसाप्रमाणेच अगदी साधेपणाने वागले आणि जगले. आणखी एक डोंगरा एवढ्या मोठ्या मनाचा मराठी कलाकार म्हणजे नाना पाटेकर. नाना आज कित्येक वर्ष बाबा आणि प्रकाश आमटे यांच्या आनंदवन प्रकल्पाला आर्थिक, शारीरिक आणि इतरही प्रकारची प्रचंड मदत करीत आलेले आहेत. 2007 सालच्या वेलकम ह्या चित्रपटाच्या वेळचा नानांचा हा किस्सा किती बोलका आहे बघा. शूटिंगच्या सेटवर एकदा मंडळी गप्पा मारत बसली होती. मध्येच असिस्टंट डिरेक्टर बिट्टू चंडोक म्हणाला, मला माझ्या मामांची फार काळजी वाटते रे. माझे हे मामा अवतार सिंग अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आहेत आणि सध्या खूप आजारी आहेत. त्यांची बायपास करावी लागणार आहे, पण त्यासाठी लागणारे 3 लाख रुपये नाहीत रे त्यांच्याजवळ. आणि मंडळी कधीही काळे की गोरे न पाहिलेल्या त्या अवतार सिंगांच्या नावानं नानांनी बसल्या जागी 3 लाखाचा चेक फाडून दिला. एका गिरणी कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीच्या दिवशी जन्मलेल्या दादा कोंडके यांनी आपल्या नोकरीची सुरुवात आधी किराणा मालाच्या दुकानात आणि नंतर बँड पथकात केली. निळू फुल्यांप्रमाणेच दादाही राष्ट्रसेवा दलाचे निस्सीम कार्यकर्ते होते. विच्छा माझी पुरी कराच्या निमित्ताने दादांनी सगळा महाराष्ट्र पालथा घातला आणि त्याच वेळी जनसामान्यांची नाडीही ओळखली. तरुण वयातच स्वतःच्या कुटुंबाचा वियोग ओढवलेल्या दादांनी शपथ घेतली की मी स्वतः कधीही रडणार नाही आणि कुणाला रडूही देणार नाही. ह्या तळमळीतूनच दादांनी सामान्य माणसाच्या दुःखावर आपल्या चित्रपटांद्वारे अवखळ विनोदाची फुंकर घातली आणि त्याला मनमोकळं हसायला शिकवलं. एका परीनं दादांची ही एक अनोखी समाजसेवाच होती. हे आणि इतरही अनेक मराठी कलाकार दीपस्तंभाप्रमाणे माणुसकीचा अलख निरंजन जागवित आलेले आहेत. अशा सर्व निरहंकारी दानशूर कलाकारांना आमचा मानाचा मुजरा. मायाच्या मायामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. मायाच्या मायामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. मायाच्या मायामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी. रावजी हात नका रावजी, पाहे कुणी तरी. रावजी हात नका रावजी, पाहे कुणी तरी.
ज्यांच्या लेखणीतच प्रत्यक्ष सरस्वतीचा वास होता अशा सुप्रसिद्ध कवयित्री गीतकार शांता शेळके यांची ही आठवण. मराठा तितका मिळवावा चित्रपटाकरिता शांताबाईंना एक झक्कास लावणी लिहून द्यायची होती. लावणी त्यातही साडीचं वर्णन असलेली. मग शांताबाईंच्या कवित्वाला बहार आला नसता तरच नवं. पण त्यांची गाडी एका शब्दावर अडली होती. ओळ काहीशी, तुम्ही माझ्या पदराचं टोक का ओढलं, अशा आशयाची होती. पण टोक या शब्दावर सगळी गाडी अडली. कारण शांताबाई पडल्या परफेक्शनिस्ट. बराच वेळ खटपट करूनही शब्द सुचेना म्हणून त्या वैतागल्या. आणि तेवढ्यात माई मंगेशकर त्यांना येऊन म्हणाल्या, अगं किती वेळ दमशील या शब्दांच्या खेळात. बघ आज दिवाळी आहे, फराळ करून घे. मी आत्ताच गरमागरम शेव तळली आहे. काय तळली आहे? शेव. शांताबाई नक्कीच युरेका युरेका किंवा बिंगो असं मोठ्याने ओरडल्या असाव्यात. ती ओळ होती, तुम्ही माझ्या पदराचा शेवका होढीला. आणि गाणं होतं, रेशमाच्या रेघांनी. अशा महान गीतकारांना आमचा मानाचा मुजरा. लगीन झालं, गोंधळ झाला, आता एक काम उरलं. आता आणि काय उरलं? लोणावळा खंडाळला, कोल्हापूरचा खंडाळला, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळला, कोल्हापूरचा खंडाळला, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, सांगा कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, आता कुठ कुठ जायचं हनीमूनला. कुठ कुठ जायचं हनीमूनला, राया कुठ कुठ जायचं हनीमूनला. मंडळी, आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की मराठीत किशोरदांनी अश्विनी ये ना हे गीत गायलं आहे. ज्यावेळी त्यांनी मराठीत गाणं म्हणायला होकार दिला त्यावेळी सुप्रसिद्ध संगीतकार अरुण पौडवाल यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण किशोरदा मोठे लहरी बंगाली बाब. त्यांनी एक अट घातली. ते म्हणाले, यार मराठी मुझे बहुत अच्छी लगती है और मुझे जिंदगी में एक बार तो मराठी गाना गाना ही था, लेकिन वो तुम्हारा जो अक्षर है वो अगर गाने में ना हो तो तुम्हारी हमारी खूप जमेगी. गीतकार शांताराम नांदगावकर यांच्यासमोर मोठाच फेस उभा राहिला. अहो, जळापासून डोळ्यापर्यंत आणि अनादी काळापासून ते आजच्या वेळेपर्यंत ळचा सढळ वापर मराठी गाण्यात झाला आहे. पण लक्ष देऊन ऐकलं तर कळेल की हे आव्हान नांदगावकरांनी लिलया पेललं. अश्विनी येना या गाण्यात किशोरदांच्या वाट्याला एकही ळ नाही. तर अशा गीतकार, संगीतकार आणि गायकांना आमचा मानाचा मुजरा. अश्विनी ये ना, ये ना. प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगीत आणि माणी ग. ये ना प्रिये, तू ये ना प्रिये, मी तर प्रेम दिवाळा रसीला, दे प्यार जरासा नशीला. मी तर प्रेम दिवाळा रसीला, दे प्यार जरासा नशीला.
नवरी असली अरे ही मनात ठसली ही नवरी असली अरे ही मनात ठसली तिचा नखरा पाहून काळीज उडते हो धक 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 नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला मला येता जाता चोरून बघतोय हो टकमक टकमक ही नवरी असली अरे ही मनात ठसली हो मनातलं सार सांगून गेली अशी चिरवली खोडी सपनात आता रंगून जाईल तो हंसो की जोडी ही पोरगी पटली हो नवरी नटली और शालू नेसून चमकत जाईल हो लग 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 नवरा असला अरे हा कोपऱ्यात बसला ही नवरी असली अरे ही मनात ठसली हो हे रसिक हो, बघता बघता आपण मराठी चित्रपटांच्या इतिहासातल्या शेवटच्या पानावर येऊन पोचलो.
शेवटचं पान म्हणायचं ते खरं आत्तापुरतं. कारण तुम्हा आम्हाला ठाऊक आहे की ही एक नवी सुरुवात उद्याच्या उज्ज्वल भविष्याची. अनेक वर्णातून वाट काढत आपण बघितलं की ही चित्रपटसृष्टी 90च्या दशकात थोडी थंडावली, क्षणभर थबकल्यासारखी वाटली. पण मित्रांनो, ही तर एखादा खेळाडू लांब उडी घेण्याअगोदर 2 पावलं मागे जातो त्याप्रमाणे मराठी चित्रपटांनी जोरदार उसळी घेण्याअगोदरची प्रक्रिया असावी. 2004 साली आलेल्या संदीप सावंत दिग्दर्शित आणि अरुण नलावडे व अश्विन चितळे अभिनीत श्वास या चित्रपटाने 54 वर्षानंतर राष्ट्रीय पुरस्काराच्या सुवर्ण कमळावरच आपलं नाव कोरलं नाही, तर थेट ऑस्कर पर्यंतही धडक मारली आणि मराठी सिनेमा जागा झाला आहे अशी सिंहगर्जना केली. उमेश कुलकर्णी, अवधूत गुप्ते, सतीश राजवाडे, गजेंद्र आहिरे अशा नवीन दिग्गज दिग्दर्शकांची फौज आता मराठी चित्रपटात नवनवे प्रयोग करू लागली आहे. वळू, टिंग्या, कायद्याचं बोला, लिमिटेड माणुसकी, डोंबिवली फास्ट, वास्तुपुरुष, विहीर, झेंडा, नटरंग, देऊळ, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, हरिश्चंद्राची फॅक्टरी असे वेगवेगळे विषय हाताळायला ही मंडळी उत्सुक आहे. अगदी नक्की. आणि हो, अतुल कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, मुक्ता बर्वे, सुकन्या कुलकर्णी, सचिन खेडेकर, मकरन अनासपुरे, रसिका जोशी, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, भरत जाधव, संजय नार्वेकर, निर्मिती सावंत आणि अशी अनेक नवीन मंडळी आज अभिनयाच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवित आहेत. ताजे विषय, ताकदीचा अभिनय, उच्च दर्जाचे निर्मिती तंत्रज्ञान आणि सर्वांग सुंदर चित्रीकरण ही आता मराठी चित्रपटांची बलस्थानं झाली आहेत. आणि हे यश केवळ मराठी चित्रपटांपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. स्मिता पाटील, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, महेश मांजरेकर, रीमा लागू, अमोल पालेकर अशा अनेक मराठी कलाकारांनी हिंदी चित्रपटातही आपला झेंडा मानाने फडकवला आहे. अगदी मंगेशकरांपासून ते अजय अतुल व अवधूत गुप्तेंपर्यंत संगीताच्या क्षेत्रात मराठी नावं सुवर्णाक्षरात झळाळत आहेत. हे सगळं बघितलं की आपली मराठी छाती गर्वाने अधिकच भरून येते, मान अभिमानाने ताठ होते. मनात आम्हाला मराठी असण्याचा गर्व आहे हे विचार भरून येतात. आणि ज्यांनी हे स्वप्न बघितलं त्यांच्याकरता आपोआपच शब्द बाहेर पडतात की तुम्हाला आमचा मानाचा मुद्रा. कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज का हे कसे होते असे ही आस लागे जीवा. कसा सावरू मी आवरू ग मी स्वतः, दिसे स्वप्न काहे जागता नाही मला. आभास हा, आभास हा, छळतो तुला, छळतो मला. आभास हा, आभास हा. कधी दूर दूर कधी तू समोर, मन हरवते आज का हे कसे होते असे ही आस लागे जीवा. कशी सावरू मी आवरू रे मी स्वतः, दिसे स्वप्न काहे जागता नाही मला. आभास हा, आभास हा, छळतो तुला, छळतो मला. आभास हा, आभास हा. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर फिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची बघते. त्या सप्त सुरांच्या लाटे
लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरुनी श्रावण धारा झरताना हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलकुल जाई हा उन्हाळ वारा गुज प्रीतीचे गाणी सांगून जाई त्या सप्तसुराच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी राधा ही बावरी हरीची राधा ही तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातू नच गेला बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला तुझे देख के मेरी मधुबाला मेरा मन ये पागल झाला तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला तूने मन का द्वार जो खोला मन का मातू नच गेला बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला की नुसतंच झुलवायचं अगं अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं शिंगरू गेलं हे पाठानं असं नाही चालायचं अगं फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं फुलवा तू फुलवायचं की नुसतंच झुलवायचं बस एक इशारा कर तू तेरे लिए जान मैं दे दूं तू चाहे तो नाम पे तेरे मैं अखा मुंबई कर दूं तू बोल तो बस तुझे चाहिए क्या भाई कल्ला या बड़ाला बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला आजचे आघाडीचे सुप्रसिद्ध संगीतकारद्वय अजय अतुल यांचा हा त्यांनीच सांगितलेला किस्सा. अजय अतुल हे लहान असताना त्यांची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती. आर्थिक परिस्थितीने जरी संगीताचं शिक्षण घेऊ शकले नाही तरी त्यांना संगीताची इतकी ओढ होती की जिथे कुठे गाणी ऐकायला मिळतील तिथे ते चुंबकाप्रमाणे ओढले जायचे. मग तो रस्त्याने जाणारा बँडबाजा असो की वरातीतली गाणी. अजय अतुल त्यातला सूर अन सूर टिपून घ्यायचे. त्यांच्या आईवडिलांना देखील त्यांची ही तळमळ दिसत होती. दोघे मोठे झाले तेव्हा त्यांना वाटलं की आपण एक सिंथेसायझर घ्यावा. आईबाबांनी जमतील तिथून पैसे गोळा केले आणि त्यांना एक सिंथेसायझर घेऊन दिला. पण म्हणाले की बाबांनो, परिस्थिती अशी की आजवर तुम्हाला महागाचं एकही खेळणं घेऊ शकलो नाही, पण हा सिंथेसायझरच आजवरच्या त्या सगळ्या खेळण्यांची भरपाई समजा आणि मनसोक्त खेळा या तुमच्या नवीन खेळण्याबरोबर. सिंथेसायझर हा पालकांचा आशीर्वाद समजून अजय अतुल त्यावर नवनवे प्रयोग करू लागले. इंग्लिशचं फारसं ज्ञान नसल्यामुळे साधं मॅन्युअल वाचायला देखील त्यांना 10 दिवस लागले. पण डोळ्यात स्वप्न आणि मनगटात अफाट जिद्द असलेले अजय अतुल परिस्थितीशी हार मानायला अजिबात तयार नव्हते.
त्यांना अशातच मिळाला तो त्यांचा पहिला अल्बम विश्वविनायक. त्यात त्यांच्या परमदैवत विनायकाचं नुसतं नावच नव्हे तर त्यांचे आदर्श श्रीनिवास खळे यांचा शिष्य शंकर महादेवांचा आवाज देखील होता. ही तर त्यांच्या यशाची केवळ सुरुवातच होती, कारण त्यानंतर सावरखेड एक गाव, अगबाई अरेच्चा, उलाढाल, जत्रा, नटरंग, सिंघम आणि अग्निपथ अशी अजय अतुल यांच्या यशाची कमान आजतागायत चढतीच आहे. आज आपल्या आगळ्या वेगळ्या संगीताने संपूर्ण चित्रपटसृष्टीला आपल्या तालावर नाचवणाऱ्या अजय अतुल यांना आमचा मानाचा मुजरा. कोमल काया की मोहमाया पुनव चांदन नारे सोन्यात सजले रुपात भिजले रत्नप्रभा तनुल्याने नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाणी मी यवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवतानी चैत फुलवेची रात आज आणि अभरात धड धड काळ जात माझ्या माईना कधी कव कुठ कस जीव झाला येडा पिसा त्याच नाही भरवस तोल राईना राखली ती मर्जी तुमच्या जोडीनं मी आले भिंतीच्या या रंगीराया चिंबोरी मी झाले राया सोडात कर काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू तेव्हा तरी साजना मला जाऊ द्या न घरी वाजले की बारा 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 एकच पैशाचा मला पिता काय करता दाजी हिला भेटला की येत्या बाजारी हे सहाची बी गाडी गेली नावाची बी गेली आता बाराची गाडी निघाली हिला जाऊ द्या न घरी आता वाजले की बारा मला जाऊ द्या न घरी वाजले की बारा
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली अग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली जीव माझा तुझ्यात चढला श्वास श्वासात रुतून पडला साथ देते सात जन्मी फिरते दे तुला या जीवाची झाली दैना रात्रीला मला झोपच येईना मी तुझा ग झालो मजनू इश्क झाला मला ए दिला सबूत आता मोडू नको मन माझं भोळ सखे तोडू नको कोंबडी हे माग फिरू नको घराची कौलं फोडू नको तुझी माझी जोडी जमली सुरू झाली या नवी कहाणी तू माझा फुलवाचा मी तुझी सखी फुलराणी आग कोंबडी लागली आग कोंबडी लागली कोंबडी हे पळाली तंगडी हे धरून लंगडी हे घालाया लागली आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली देवा श्री गणेश 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 गणपती
प्रसाद पानवलकर, तुम्हा सर्वांचे आभार मानते की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात आणि नुसते आलात नाही तर अत्यंत भरघोस प्रतिसाद दिलात. मंडळी, थँक्यू व्हेरी मच. तुमचा प्रतिसाद बघून आणि तुमचे पिकलेला हशा, तुमची दिलेली दाद, शिट्ट्या, बायकांनी मारलेल्या शिट्ट्या एस्पेशली, या सगळ्या एवढ्या आवडल्या की यासाठीच केला होता अट्टहास. त्यामुळे धन्यवाद खूप खूप. आणि हे पुरुषांनी केलेल्या खूपच आवडल्या, पण बायकांनी केलं म्हणजे नक्कीच चांगलं झालं. पण मंडळी, आमच्या गुणी कलाकारांचं सर्व श्रेय आहे. जे काही आज या मंचावर तुम्ही बघितलं ते या सर्व जणांनी मिळून केलेलं आहे आणि केवळ त्यामुळे टुडे इज अ बिग सक्सेस. अँड हा माझा त्यांना मानाचा मुजरा. अवघ्या 4 आठवड्यात 30 जणांनी स्वतःचे बिझनेस ट्रिप्स, मुलं बाळं, शिक्षण, मुलांचं शिक्षण सर्व काही सांभाळून हा प्रोग्राम तडीस दिला. आणि त्यांचे अत्यंत आभार आणि उपकार, आणि त्यांच्या घरच्यांचे त्याहून जास्त उपकार आमच्यावर की त्यांनी त्यांना वेळ दिला आणि त्यांचा फॅमिली टाईम सॅक्रिफाईस केला. पण मंडळी, तुम्ही आणि माझी टीम या सर्वांच्या सिनर्जीमुळे आज हा कार्यक्रम इतका सुंदर रीतीने सादर झाला. तर आपण बरंच काही याबद्दल बोलू शकतो आणि मी तासभर पण बोलू शकते यांच्याबद्दल, पण जेवणाची वेळ झालेली आहे आणि मला पूर्ण कल्पना आहे, आम्हाला पण भूक लागली आहे. पण मंडळी, ज्या लोकांनी इतके परिश्रम आणि मेहनत करून तुमच्यासमोर हा दर्जेदार रंगारंग कार्यक्रम दिला, त्यांची जर मी ओळख करून दिली नाही तर आजचा हा प्रोग्राम पूर्णपणे अपुरा राहील. आणि म्हणूनच मी पटकन 2-3 मिनटं, जास्त वेळ न घेता पटकन माझ्या टीमची ओळख करून देते तुम्हाला. सर्वप्रथम त्या कॉर्नरमध्ये जी उभी आहे ती ऑस्टिन मराठी मंडळाची व्हाईस प्रेसिडेंट, हेडमास्टरीन बाई मराठी शाळेची, उत्तम कुक आणि माझी मैत्रीण मेधा कुलकर्णी. तिच्या मागे जो उभा आहे, मला वाटतं हा इतका लवकर तिथे का उभा आहे, कारण ऑस्टिनमधला टॅलेंट स्टॉप्स देअर. मिस्टर सुजित पाटील ऑस्टिनमधला अत्यंत अष्टपैलू व्यक्ती होते. त्याच्या शेजारी उभी आहे गान कोकिळा ऑस्टिन मराठी मंडळ रश्मी नानुडेकर. आणि मंडळी, जस्ट FYI, रश्मी श्रीधर फडक्यांच्या प्रोग्राममध्ये त्यांच्याबरोबर गाण्यासाठी सिलेक्ट झाली आणि हा त्यांचा चॉईस होता. तिच्या शेजारी जो उभा आहे प्रमोद पाटील, ऑस्टिन मधल्या डान्सिंग विथ द स्टार्सचा स्टार कोरिओग्राफर, मी मराठीचा लेखक आणि ऑस्टिन मराठी मंडळाचा सेक्रेटरी आणि ट्रायथलीट. त्याच्या शेजारी सौ रुपाली सबनीस देव, कसं रामायण असं रामायणची एकदम फेमस डिरेक्टर, अत्यंत सुंदर डान्सर. त्याच्या शेजारी तुमच्यापैकी कोणी सावरकरी मराठी ऐकलंय का? गेले कित्येक वर्षात ऐकलं नसेल, आणि ऐकलं नसेल तर महेंद्राला मैफिलीसाठी तुमच्या घरी 5 मिनिटं बोलवा, कारण तो एवढा अवघड मराठी लिहितो की ते वाचायला 10 मिनिटं जातात. अत्यंत सुंदर नॅरेशन, व्हॉइस ओव्हर्स, रेकॉर्डिंग आणि अत्यंत सुंदर प्रभुत्व भाषेवर महेंद्र पिंगळे. महेंद्रच्या शेजारी शीतल कावळे ओक, उत्तम नटी, KRAR मध्ये एकदम गाजलेली, उत्तम डान्सर, MBA स्टुडंट. म्हणजे आपण सगळं डिसाईड करतो की लाईफ टाईममध्ये, मी तरी डिसिजन घेतलाय की एक तरी पेटंट करेन, पण अर्धी जवानी गेली, अर्धा मिडल एज गेला आणि काहीच नाही झालं. बरं, अजूनही जवान आहे पण पेटंट नाही. तर या पुढचा जो व्यक्ती आहे तो असा लिहिल्या चॉकलेट बबलगम खाल्ल्यावर की 7-8 पेटंट टाकतो. अत्यंत सुंदर डान्सर, अत्यंत सुंदर ऍक्टर आणि खूप चांगला सिंगर रोहन मांजरेकर. त्याच्या शेजारी गायक आणि आयुर्वेदिक डॉक्टर सायली कुलकर्णी. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की अशी ओळख का? तर हे डान्स करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण अशी जर ओळख केली आणि उद्या तुम्ही काही प्रोग्राम केलात तर मी माझा बहुमान समजेन हे लोक ड्राफ्ट झाले, कारण यू विल नेव्हर फाइंड समबडी ॲज बेटर ॲज देम, दे आर टू गुड. तर मंडळी, नेक्स्ट सायली नंतर गरजा महाराष्ट्र माझा, कसं रामायण असं रामायण, आमचा मानाचा मुजरा, मी मराठी, जे काय ऑस्टिनमध्ये लिहिलं
शिवाजीराजे, ॲक्च्युअल खरे शिवाजीराजे, पिक्चरमधले नाही, त्याचं ज्ञान इतका अगाध आहे की नाचताना मला कधी कधी वाटायचं की ओ लेले कुठे आलात तुम्ही इथे ढोलकी वाजवायला माझ्याबरोबर. पण अत्यंत वेल रेड पर्सन श्रीराम लेले. त्या शेजारी श्रीराम लेलेंची अकॅडमिकली अति ब्राईट बायको आणि या टप्प्यावर व्यक्तिमत्व कधी असं सांगितलं की मनीषा कुठलाही डान्स करशील का? हो. किती कठीण आहे काय हा प्रश्न विचारायचा नाही, करीन म्हणजे करीन. अतिशय येस मॅम म्हणजे येस मॅम काय कुठलीही गोष्ट प्रॉम्प्टली करण्यात नंबर 1 मनीषा लेले. या शेजारी जे व्यक्तिमत्व आहे ते फार जणांना शांत वाटतं, पण ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. ती फार शांत नाही आहे, ती अत्यंत सुंदर आर्टिस्ट आहे, खूप सुंदर पेंटिंग करते. ती अशी मुलगी आहे की जिने लहानपणापासून कधी पळण्यात भाग घेतला नव्हता आणि तिने प्रसादला सांगितलं की प्रसाद माझं स्वप्न आहे की मला जोरदार पळायचं आहे. आणि प्रसाद म्हणाला अरे तू करू शकते, तू काही करू शकते. ती मुलगी आज 10K एका तासात संपवते. अश्विनी खरे. त्याच्या शेजारी अत्यंत वर्सटाईल डान्सर, उत्तम फोटोग्राफर अँड द ओनली क्रिकेटर इन दर ग्रुप आय गेस, सुनीत देव. त्यानंतर त्याच्या शेजारी द व्हेरी ब्युटिफुल, द वन अँड ओनली रेश्मा देशमुख. मला वाटत नाही की आभास हा जितका तिने सुंदर केला तितका आमच्यापैकी कोणीही केला असता. रेश्मा थँक्स अ लॉट. त्यानंतर तुम्ही जो व्यक्ती बघताय तो तुम्ही इतक्या वेळा बघितलाय, तो भारुडं गातो, तो भजनं गातो, तो नवीन पद्धतीचा डान्स करतो नवीन युगातले, तो लेखक आहे, तो पोएट आहे आणि तो काय नाही आता हेच मला माहित नाही, पण परेश केळकर. त्याच्या शेजारी जी उभी आहे ती अत्यंत सुंदर डान्सर तर आहे, पण मी नेहमी म्हणते की जर मी कधी कोणाबरोबर सवाल जवाब केला तर ऑस्टिनमध्ये 2च व्यक्ती आहेत ज्यांच्याबरोबर मी तो सवाल जवाबाची लावणी करेन. एक म्हणजे माझी मेंटॉर शिल्पा सामंत आणि दुसरी जुईली केळकर. त्या शेजारी तुझा पुढे येशील का गौरी? कारण जगाने गौरीला अत्यंत शाय काय गप्पा, पण मंडळी शी कॅन स्विम लाईक अ व्हेल. तुम्ही तिच्यावर स्विमिंगला जाऊ नका, पुढे खूप मागे पाडेल तुम्हाला. अत्यंत अकम्प्लिश ट्रायथलीट, व्हेरी फास्ट ट्रायथलीट, उत्तम सिंगर आणि गुड पेंटर गौरी सुट्टणकर पाटील. आता या बसलेल्या बिचाऱ्या मंडळींपैकी सर्वप्रथम सुरुवात करूया कार्टुनिस्ट, कॅलिग्राफिस्ट, लेखक, प्रवास वर्णन लिहिणारा आणि भयंकर फंडरेजर करणारा प्रसाद पानवलकर. त्यानंतर त्याच्या शेजारी जो बसलाय तो म्हणजे कुछ भी करो कर चलता है, कुछ भी बोल दो हम लोग करेंगे. डांस, एक्टिंग, पियानो, जेम्बे, ड्रम्स, कंपोजिंग, everything stops at one point. Right when it stops at Sujit's house, it stops at Viddesh's house too. Viddesh Ponge. त्याच्या शेजारी बसलाय तो ऑस्टिन मधला शाहरुख खान. अमोल देशमुख फ्रॉम KRAR. त्याच्या शेजारी मराठी मंडळाचा एक्स प्रेसिडेंट, अत्यंत उत्तम सिंगर, नॅरेटर, माझा मित्र निलेश खरे. आणि मंडळी तुम्ही आता याचा डान्स तर बघितलाच, तो सिंगल आहे, खूप चांगला आहे स्वभावाने, अत्यंत गुणी आहे, अत्यंत इलिजिबल बॅचलर, खरंच खूप गुणी आहे आणि नाचतो पण छान. स्वतःच्या वरातीत पण सुंदर नाचेल. त्यामुळे जर कोणाला चांगली अशी इलिजिबल मुलगी माहीत असेल तर याच्या आईचा पत्ता आहे माझ्याकडे. अत्यंत सुंदर डान्सर, अत्यंत गुणी मुलगा आणि आमचा सगळ्यांचा लाडका झुंजार चौधरी. मंडळी आमचे 3 अजून मेंबर्स इथे ऑडियन्समध्ये आहेत. एक मेंबर म्हणजे वैष्णवी मांडगावकर, ती तिच्या छोट्यामुळे इकडे तिकडे कुठेतरी असेल, पण वैष्णवीने ज्या पद्धतीने आज यमुना जॉई केलं ते खल्लास. किल्ड इट वैष्णवी, थँक्यू सो मच. आणि पुढे 2 जे बसलेले आहेत, श्रीराम निंबोळकर आणि भूषण नानिवडेकर. प्लीज गिव्ह अ बिग हँड.
40 सेकंद घेते की ती खरंच जरुरी आहे. एवढ्या मोठ्या दर्जाचा कार्यक्रम एका महिन्यात आम्ही केला आणि ह्या 4-5 जणांमुळे केवळ तो जास्त शक्य झाला, कारण त्यांनी माझं काम वाटून घेतलं आणि मला खूप खूप साथ दिलेली आहे. अत्यंत आभार आणि उपकार या लोकांचे. निलेश खरे, मेधा, महेंद्र आणि योगेश कुलकर्णी या सगळ्यांनी नॅरेशन आणि रेकॉर्डिंगचा खडाखडा 10-15 वेळा तपासून फीडबॅक करून, तुम्हाला काही गोष्टी कळल्या पण नसते नॅरेशनमधल्या चुकलेल्या, पण दे वॉन्टेड टू मेक इट क्रिस्टीन टू द टी, आणि म्हणून या लोकांनी खूप मेहनत घेतली. त्यानंतर जी 2 शेवटची नावं मला घ्यायची होती आवर्जून, ती म्हणजे सुजित पाटील. सुजित प्लीज पुढे. सुजितने आत्तापर्यंत माझे प्रत्येक प्रोग्राम जीव ओतून केलेले आहेत. अतिशय परफेक्शनिस्ट. हे जे नॅरेशन्स तुम्ही बघितले त्यासाठी 18 तास उभं राहून घातलेले आहेत. त्या रेकॉर्डिंगसाठी अनंत दिवस घातलेले आहेत, 2-2, 3-3 पहाटेपर्यंत. आणि सुजित, तुझे खरोखर खूप उपकार आहेत आणि आय रिअली अप्रिशिएट इट. आणि सरते शेवटी असं नाव की ज्यांनी माझ्या आयुष्यातला प्रत्येक अतरंग, आर्बिट आणि ॲडव्हेंचरस डिसिजनला नुसता पाठिंबा दिला नाही, तर खांद्याला खांदा लावून तो तडीच दिला, जो माझा फिटनेस ट्रायथलॉन गुरु आहे आणि ज्याने नेहमी मला फक्त पुढे जा, मी पाठी आहे एवढंच घोषवाक्य सांगितलेलं आहे, तो म्हणजे ऑस्टिनचा करंट प्रेसिडेंट, मराठी आयर्नमॅन आणि माझा नवरा प्रसाद वालकर. तर मंडळी, धन्यवाद परत एकदा तुम्हा सर्वांचे. तुम्ही श्रोते आहात, तुम्ही आमच्यावर एवढी दयामाया दाखवली. असेच दर्जेदार कार्यक्रम आम्ही तुमच्या पुढे आणावेत अशी इच्छा करते आणि पुन्हा लवकरच भेटू असं आश्वासन देते. कळावे, लोभ असावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नाही, आता जाण्याआधी फक्त एक सुरेश भटांची सुंदर कविता सांगून आम्ही हा प्रोग्राम समारोप करत आहोत. तुम्ही जेवणाचा सुंदर आस्वाद घ्यावा आणि त्याचबरोबर ही कविता ऐकताना मराठी बाणावा जोपासावा. धन्यवाद. आणि मंडळी, लेझिम डान्स, हा लेझिम दणकेबाज डान्स सुजितने कोरिओग्राफ केलेला, बाय द वे, तो परत वन्स होणार आहे. असा आमचा हा मानाचा मुद्रा आपल्या सगळ्याला पसंत पडला आहे. त्यापेक्षा हा सगळ्या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या डोक्यात मागचे कित्येक महिने घोळत होती आणि ती संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी तिला महिनाभर अगदी असंख्य मेहनत केली आहे. ही आमची पुढे आपण सगळ्यांनी उभं राहून ट्रायल